काल होळीला 3,000 रुपये दिले, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि मी सभागृहाला एक गोष्ट सांगू इच्छितो की एकंदरीत ही योजना आणत असताना अध्यक्ष महोदय 2 GR आहेत। पहिला GR निघाला होता, नंतर आम्ही ते 60 चं 65 केलं आणि दुसरा GR काढला। त्या संदर्भामध्ये हे सरकार गरीब घटकाच्या करताय। अध्यक्ष महोदय, जी खुरपणीला जाणारी माझी महिला आहे, जी झाडू पोतना करणारी आहे, जी धुणं भांडी करणारी आहे, जी झोपडपट्टीमध्ये राहणारी आहे, जी दिवसभर काही भाजीपाला विकत घेऊन विकते आणि नंतर तिचं कुटुंब चालतं किंवा चूल पेटते, अशांच्या करता ही योजना आहे। त्या संदर्भामध्ये आमच्या घाई गडबडीत काही जण, काही भगिनी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा काही लिस्ट मध्ये आल्या। आम्ही त्यांना विनंती केलेली, मागे पंतप्रधानांनी पण ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी उजाला गॅसचा फायदा घेऊ नये अशा पद्धतीने केलं। लाखो लोकांनी गॅस म्हणजे त्याचा फायदा घेतला नाही। अध्यक्ष महोदय, त्या प्रकारे कधी कधी काही ठिकाणी थोडंसं झालेलं आहे। त्यामध्ये दिलेले पैसे कुणालाही परत घ्यायचे नाहीत। आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे, भगिनीचे पैसे परत घेणार नाही। ही योजना चालू ठेवणार आहे। या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे, परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे। हे पण मी या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो। कधी कधी योजना येते, परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो। आम्ही दुरुस्त करणार आहे, त्याच्यामध्ये बंद करणार नाही, त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही। ज्याला गरज आहे त्यांना 100% आम्ही देणारच, त्याबद्दल तसोबर पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही। आणि या योजनेच्या साठी पुरेसा निधी निश्चितपणे आम्ही देणार आहोत, हे विश्वास मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना या निमित्तानं देऊ इच्छितो। या योजनेचा वेगळा अर्थ जर आपण करायचं म्हटलं तर एक गोष्ट अध्यक्ष महोदय, काही योजना पुढे आल्यानंतर आम्हाला आठवतंय ही योजना ज्यावेळेस आम्ही दिली त्यावेळेस काही महिलांनी 1500 रुपयाचे ते रक्षाबंधन राखीचं मटेरियल आणलं म्हणजे, आणि त्याच्या पक्क्या राख्या तयार केल्या आणि त्याच्यातनं काहींनी पैसे कमवले। त्या महिला आपण देवेंद्रजी जायचो त्यावेळेस भेटायच्या की आम्हाला 1,500चे मला 20,000 रुपये झाले, माझे 18,000 रुपये झाले। त्या पद्धतीनं अर्थमंत्री म्हणून मी, अरे थांबा ना जरा, ऐका ना, झाला ताई, तेच सांगतोय त्यांना। अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे बघतो, यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे याचा पण विचार मुख्यमंत्री आणि आम्ही सगळेजण करतोय। त्याच्यामध्ये 1500 रुपये थेट रोख रक्कम भगिनीला मिळते। महिला सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल आहे। परवाच विधान परिषदेमधले आमचे गटनेते प्रवीण दरेकरांनी एक घोषणा केली, काल होळीला 3,000 रुपये दिले, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि मी सभागृहाला एक गोष्ट सांगू इच्छितो की एकंदरीत ही योजना आणत असताना अध्यक्ष महोदय 2 GR आहेत। पहिला GR निघाला होता, नंतर आम्ही ते 60 चं 65 केलं आणि दुसरा GR काढला। त्या संदर्भामध्ये हे सरकार गरीब घटकाच्या करताय। अध्यक्ष महोदय, जी खुरपणीला जाणारी माझी महिला आहे, जी झाडू पोतना करणारी आहे, जी धुणं भांडी करणारी आहे, जी झोपडपट्टीमध्ये राहणारी आहे, जी दिवसभर काही भाजीपाला विकत घेऊन विकते आणि नंतर तिचं कुटुंब चालतं किंवा चूल पेटते, अशांच्या करता ही योजना आहे। त्या संदर्भामध्ये आमच्या घाई गडबडीत काही जण, काही भगिनी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा काही लिस्ट मध्ये आल्या। आम्ही त्यांना विनंती केलेली, मागे पंतप्रधानांनी पण ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी उजाला गॅसचा फायदा घेऊ नये अशा पद्धतीने केलं। लाखो लोकांनी गॅस म्हणजे त्याचा फायदा घेतला नाही। अध्यक्ष महोदय, त्या प्रकारे कधी काही ठिकाणी थोडंसं झालेलं आहे। त्यामध्ये दिलेले पैसे कुणालाही परत घ्यायचे नाहीत।
आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे, भगिनीचे पैसे परत घेणार नाही. ही योजना चालू ठेवणार आहे. या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे. परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे. हे पण मी या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो. कधी कधी योजना येते, परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो. आम्ही दुरुस्त करणार आहे, त्याच्यामध्ये बंद करणार नाही. त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही. ज्याला गरज आहे त्यांना 100% आम्ही देणारच. त्याबद्दल तसोबर पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही. आणि या योजनेच्या काठी पुरेसा निधी निश्चितपणे आम्ही देणार आहोत. हे विश्वास मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना या निमित्तानं देऊ इच्छितो. या योजनेचा वेगळा अर्थ जर आपण करायचं म्हटलं तर एक गोष्ट अध्यक्ष महोदय, काही काही योजना पुढे आल्यानंतर आम्हाला आठवतंय ही योजना ज्यावेळेस आम्ही दिली त्यावेळेस काही काही महिलांनी 1500 रुपयाचे ते रक्षाबंधन राखीचं मटेरियल आणलं म्हणजे, आणि त्याच्या पक्क्या राख्या तयार केल्या आणि त्याच्यातनं काहींनी पैसे कमवले. त्या महिला आपण देवेंद्रजी जायचो त्यावेळेस भेटायच्या की आम्हाला 1,500चे मला 20,000 रुपये झाले, माझे 18,000 रुपये झाले. त्या पद्धतीनं अर्थमंत्री म्हणून मी, अरे थांबा ना जरा, ऐका ना, झाला ताई, तेच सांगतोय त्यांना. अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे बघतो, यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे याचा पण विचार मुख्यमंत्री आणि आम्ही सगळेजण करतोय. त्याच्यामध्ये 1500 रुपये थेट रोख रक्कम भगिनीला मिळते. महिला सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल आहे. परवाच विधान परिषदेमधले आमचे गटनेते प्रवीण दरेकरांनी एक घोषणा केली. लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना मुंबई बँक 10 ते 25,000 रुपयाचं कर्ज देणार आहे. आणि त्याला 1,500चा हप्ता, आपला जो हप्ता आधी ती त्यांना जाणार आहे तो त्यांनी त्या बँकेत भरायचा. आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे कुणाला 10,000, कुणाला 25,000. आणि राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे जिला सहकारी बँका आणि त्याच्यामध्ये आहेत. मी आपल्या सर्वांना एक नम्रतापूर्वक आवाहन करू इच्छितो की ज्या महिला छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासारखी लाडकी बहीण योजनेत जोडून कर्ज योजना तुम्ही काढा. म्हणजे ही योजना केवळ मदतीची राहणार नाही, त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आणखी एक पाऊल त्या ठिकाणी पुढे टाकलं जाईल. आणि माझ्या माहितीप्रमाणे नागपूरला, विदर्भात तशा पद्धतीनं नागपूरलाच केलं गेलेलं आहे. कारण हा थोडका पैसा नाही. अध्यक्ष महोदय, 45,000 कोटी रुपये आज महिलांच्या हातामध्ये जातात 12 महिन्यामध्ये. आज तो पैसा कुठल्या तरी छोट्या मोठ्या दुकानात जातो, काही ना काही महिलांच्या हातामध्ये पैसा राहतो, टिकून राहतो, खर्च होत नाही आणि ते बरोबर बचत करतात. कारण हा थोडका पैसा नाहीये. या माध्यमातून आमचं हेच धोरण आहे की बहीण सक्षम होईल, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला देखील छोटं मोठं त्या ठिकाणी योगदान मिळेल. हे पण मी अध्यक्ष महोदय सांगू. पहा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. 21 रुपयांचे हप्ता जे आहे ते याच लाडक्या बहिणींना मिळणार आहे. आता अजित पवार यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, तरी मी तुम्हाला सोप्या भाषेत एकदम सांगतो आहे. आणि कोणत्या लाडक्या बहिणींना 25,000 रुपये मिळणार हे सुद्धा आपण सांगणार आहोत. कोणाला 21 रुपये मिळणार आणि कधीपासून मिळणार हे सुद्धा आपण बघणार आहोत. डिटेलमध्ये हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला कुठलाही डाऊट तिथे शंका राहणार नाही. कारण भरपूर लाडक्या बहिणींना तोच प्रश्न आहे की 21 रुपये आम्हाला येणार का, आणि भरपूर लाडक्या बहिणींना असंही वाटतं की 25,000 रुपयांचं जे अनुदान आहे ते त्यांना मिळणार का. बघा, सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण आताची पाहत आहोत. आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला सगळ्यांतर माहिती आहे की आता अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनमध्ये स्वतः अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की 25,000 जे आहेत ते लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहोत आणि सोबतच 21 रुपयेसुद्धा वाटप करणार आहोत. त्या संदर्भात त्यांनी असं सुद्धा म्हटलं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये काही महत्त्वाचे आम्हाला बदल करावे लागणार आहेत. आता लाडकी बहीण योजनेत बदल करणार म्हणजे काय, तर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. बघा, ही जी योजना सुरू झाली ती जुलैपासून सुरू झाली, जुलै 2024. तिथून जे आपल्याला हप्ते मिळाले जवळपास आता 9 हप्ते
आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती आले, परंतु आता याच्यामध्ये बदल केले जाणार आहेत. कारण काय, सरकारचं असं म्हणणं आहे की आता 9 महिन्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींची परिस्थिती ही चांगली झाली असल्या कारणानं त्यांना या योजनेचा लाभ आता द्यायचा नाही किंवा त्यांना याची गरज नाही, कारण त्या लाडक्या बहिणी आता सक्षम झालेल्या आहेत. तर अशा लाडक्या बहिणीची ही योजना बंद करणार आहोत. आता आपण याच्यामध्ये बघूया की सक्षम झाल्या किंवा कोणत्या लाडक्या बहिणीची योजना बंद होणार हे तुम्हाला डिटेलमध्ये एक पॉईंट सांगतो. 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत. बघा, ज्या लाडक्या बहिणी यांचं उत्पन्न आता 2.5 लाखांपेक्षा जास्त झालेलं आहे, त्यांच्याकडे आता 5 लाख रुपये उत्पन्न आलेलं आहे आणि त्यांची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती ही आता चांगली झालेली आहे, किंवा भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांच्या घरात कमावणारी लोक जास्त झालेले आहेत, त्यामुळं त्यांचं उत्पन्न आता हे चांगलं झालेलं आहे. काही लाडक्या बहिणी अशा आहेत ज्या इतर कुठल्या योजनांचा लाभ घेत आहेत, ज्यांचं जे काही अमाऊंट आहे ते सुद्धा 1,500 रुपयाचं आहे. आणि अशा काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्या घरी 4 चाकी आता गाडी घेतलेली आहे. तर अशा लाडक्या बहिणींना आता या योजनेतून बाद करण्यात येणार आहे. लक्षात घ्या, जर तुम्ही इतर योजनेचा कुठला लाभ घेत असाल तर तुम्हाला आता फक्त एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे. जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल, ज्याची रक्कम 1,500 रुपये आहे आणि आपल्या जर इथे 2100 झाले तर तुम्हाला माहितीच आहे की वरचे फक्त तुम्हाला 600 रुपये मिळणार आहेत, 2100 मिळणार नाही. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही इतर योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही दुसऱ्याला पात्र होणार नाही. आता तुम्ही ह्या सगळ्यांचं जर आपण गोष्टीचा विचार जर केला तर याच्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणी हे बाद होत आहेत. त्यासाठी अर्ज पडताळणी ही सुरू केलेली आहे सरकारनं. कारण एप्रिलचं जर 2100 रुपये द्यायचं झालं तर लाडक्या बहिणींसाठी 600 रुपये एक्स्ट्रा आहेत आणि सरकारचं ऑलरेडी तिच्यावरती बोजा आहे. जर ते आहे असं जर वाटलं तर त्यांनी असं ठरवलं की आम्ही बदल करतो आहे, याच्याच कारण की आता यातनं जे काही लाडक्या बहिणी आहेत त्या आम्ही वगळणार आहोत, ज्या लाडक्या बहिणींना गरज नाही. त्यामुळं अर्ज पडताळणी ही सुरू झालेली आहे. अर्ज पडताळणीमध्ये प्रामुख्यानं तुमच्याकडं 3 डॉक्युमेंट मागवले जातात. पहिली गोष्ट म्हणजे तुमचं उत्पन्नाचा दाखला. बघा, भरपूर लाडक्या बहिणींचा उत्पन्नाचा दाखला मागितला जातो. तो उत्पन्नाचा दाखला तुमचा 2.5 लाख रुपयापर्यंत असणं पाहिजे. दुसरं जे कागदपत्र तुम्हाला मागितलं जातं ते म्हणजे तुमचं रेशन कार्ड. भरपूर लाडक्या बहिणींचं रेशन कार्ड त्याच्यामध्ये त्यांची EKYC झालेली नाही. ऑनलाईन EKYC तुमचं नाव हे दिसत नाही, त्यासाठी तुम्हाला रेशन दुकानात जाऊन EKYC करायची आहे. तुम्हाला आधार कार्डसुद्धा घेऊन जायचं आहे. बघा, एप्रिलचा हप्ता सुरू तेव्हाच होईल जेव्हा तुमचं अर्ज पडताळणी बंद होईल की अर्ज पडताळणी होईल आणि तुम्ही त्यातून पास होऊन तुमचं नाव हे यादीत येईल. तिसरं डॉक्युमेंट तुमच्याकडे जे मागलं जातं ते म्हणजे आधार कार्ड. भरपूर लाडक्या बहिणींनी आधार कार्ड काय अपडेट केलेलं नाही, तर त्यांनी अपडेट करून द्या, म्हणजे तुम्हाला ते पैसे मिळतील. सोबतच गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती यायला सुरुवात होईल. पण जर तुमचं गॅसचं सुद्धा तुमची गॅसची कनेक्शनची EKYC झालेली पाहिजे किंवा तुमचं रेशन कार्डची EKYC. आता तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.